नागपुरात अनेक ठिकाणी बोगस मतदान होण्याचं चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी, पण उत्तर नागपूरमध्ये सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे। कुणाबरोबर हा प्रकार घडलेला आहे ते व्यक्ती आपल्याबरोबर आहे। साहेब नमस्कार, आपण आज तुम्ही उत्तर नागपूर येथे मतदान करायला गेले होते, काय नेमका प्रकार तुमच्याबरोबर घडला? मी उत्तर नागपूर स्वास्तिक शाळेमध्ये माझं मतदान केंद्र होतं, तिथे गेलो होतो मी। आणि तिथे जसं मी मतदान करायसाठी गेलो तर तिथचे जे कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की तुमच्या नावावर मतदान झालेलं आहे, समजलं। तर मी एकदम म्हणजे आश्चर्यचकित झालो की मला असं काय, मी इतक्या वर्षापासून मतदान करून राहिलो आणि माझ्या नावावर कोण आहे? हां, माझ्या बोटावर शाही पण नाही आहे। मी त्यांच्याशी भांडलो, मग जे पोलिंग एजंट होते त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही टिकमार केले मतदान झालेलं आहे म्हणून। तर त्याच्यानंतर मग मी पुन्हा मला असं शक्यच नाही आहे, समजलं, हे मला बोगस मतदान झालेलं आहे काय। मग ते निवडणूक अधिकारी होते तिथे, तर त्यांनी मला म्हणे थांबा साहेब, थांबा म्हणे थोडा वेळ म्हणे तुम्ही म्हणे। मग मला खुर्ची वगैरे आणून दिली त्यांनी आणि बसवलं। मग त्यांनी जे आपलं ते त्यांच्या बी लक्षात आलं म्हणा ते की बोगस मतदान झालं यांच्या नावावर म्हणून। मग त्यांनी मला बसवलं, मग त्याने ते शोधाशोध केली, ते फॉर्म वगैरे जे असतात काही ते फॉर्म वगैरे दिलं, त्याच्यात माझं नाव वगैरे लिहिलं आणि मग मला त्यांनी मतदान करायसाठी तुम्हाला त्यांनी सांगितलं की हे त्यांना समजलं की हा प्रकार आहे, तर त्यांनी अशा वेळेस ते एक वोटिंग कार्ड किंवा आधार कार्ड घेतल्या जाते, तर ज्या माणसाने तुमच्या नावाचं मतदान करून गेलं असेल त्याचं असं काही दिलं असेल ते समोर तुम्हाला दाखवलं का? नाही नाही, ते तिथं सगळी बदमाशी झालेली आहे की माझ्या नावावर मतदान केलं आहे, पण त्याने ते चुकीचं सांगितलेलं की तुमच्यासारखा माणूस होता आणि त्याचा फोटो तुमच्यासारखाच होता वगैरे म्हणून मला ते असा रस्त्यावर लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्या लोकांनी, काय म्हणतात काय। आणि तिथे जे पोलिंग एजंट होते ते काय एवढं शिकले सवरले आणि चांगले हे नव्हते, त्यांना थोडंसं काय जाणकारी नव्हती त्या बाबतीतची, काय मतलब पोलिंग एजंटने काही आक्षेप घेतला नाही तुमच्या सांगितल्याप्रमाणे? आक्षेप घेतला नाही त्यांनी। आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तर मी त्यांना हटकलं आहे की म्हटलं यार, तुम्हाला जेव्हा बोलवतात, मी म्हटलं की काळी ते काम केलेलं आहे म्हटलं मी, मग तुम्हाला बोलवतात कोणाचं नाव घेऊन तर तुम्ही तुमचं काम आहे मला चेक करायचं बरोबर, म्हटलं काय तुमच्यासारखा होता वगैरे हे बरोबर नाही म्हटलं, काय नाही म्हटलं। मग निवडणूक अधिकाऱ्यांनी मला समजावलं, बसा म्हणे मी तुमचं काम करू देतो म्हणा, तुम्हाला तुमचं वोट नक्कीच म्हणजे होईल म्हणे। मग त्यांनी ते प्रोसिजर ज्यांचं ते प्रोसिजर फॉलो केलं त्यांनी आणि मग मी त्या बॅलेट पेपर मतदान केलं। तुमच्या जागी जर कोणी असता, समजा तुम्ही या याच्यातून सगळं गेले आहात म्हणजे तुम्हाला माहीत आहे म्हणून तुम्ही तिथे हो हल्ला केला म्हणून तुमचं मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे, पण समजा आता तुम्ही नाही केलं असतं तर काय झालं असतं? मी जर त्या गोष्टीबद्दल मी विरोध नाही केला असता किंवा त्याबद्दल बोललो नसतो मी, आता मला मतदानाचे अधिकार माहीत होते त्याच्यामुळे मी बोललो एवढा ह्याच्यामध्ये आणि मी आपलं मतदान करून घेतलं। पण असे कितीतरी हजारो लोक आहेत की त्यांना असेच म्हणजे करून तुमचं मतदान झालं तुम्ही घरी वापस जा म्हणून पाठवण्याचा असे कसा असला का प्रकार नेहमीच घडतो का, त्यांना ते माहिती नसते का नाही मतलब की म्हणजे आपल्याला काय करावं लागते म्हणून, आपल्याला याची माहिती नाही राहत त्या लोकांना आणि हे बरोबर त्यांना सांगत नाही आहे, उलट त्यांना टरकावण्याचा प्रयत्न करतात काय। आता मी थोडंसं एक वेगळ्या पद्धती होतं म्हणून हां, सगळं नागरिक असल्यामुळं आणि मला ते अधिकार माहीत असल्यामुळे ह्या गोष्टी मी केल्यात आणि आपलं मतदान करून घेतलेलं आहे। पण हा प्रकार ठीक नाही आहे, यासाठी जे पोलिंग एजंट वगैरे आहेत ते चांगले पाहिजेत काय, ते का विशेष पार्टीचे नाही पाहिजे, हा त्याच्या मागचा म्हणजे तुम्ही आता सगळ्या या प्रकारातून घडलेलं आहे, तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या आहे, अनेक पक्षाच्या सोबतही तुम्ही होतात, तर तुम्हाला असं वाटलं की म्हणजे सगळं आलबेल कार्यक्रम होता तिथे, म्हणजे ते पोलिंग एजंटही तसेच होते, ते सगळे निवडणूक जे कर्मचारी होते किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर होते ते सगळे त्याच प्रकारचे होते, सगळं लूज काम होतं तिथे? हा, मला तर म्हणजे त्यांच्यामध्ये असं जाणवलं आहे की जे पोलिंग एजंट होते ते तर मला सगळं अशिक्षित वाटले काय, त्यांना असं वाटलं की जाणबुजून बसवल्यासारखा केलेला आहे तिकडं, त्यांनी काय चेक नाही केले, कोणाचे कार्ड चेक करायचे तर कोणाचे नाही करायचे, काय नाही मतलब असा तो प्रकार तिथं मला ते दिसलेला आहे, काय नाही मतलब काय। आणि त्याच्यामध्ये मला थोडं वाईटही वाटत होतं, म्हणलं मी बोललो मग नंतर की मला तुम्ही आधार कार्ड जे काय आहे ते चेक करा म्हणून, काय नाही मतलब मी बोललो त्यांना। तुमच्याबरोबर कोण कोण होतं सोबत, तुम्ही एकटेच होते की? नाही, माझ्यासोबत माझी मिसेस होती, माझी मुलगी होती, समजलं काय। फक्त माझ्याच नावावर ते मतदान झालेलं, माझ्या मिसेसच्या मुलीच्या नावावर नाही झालं होतं मतदान।
एक शेवटचा प्रश्न, समजा आता हा जर या प्रकारचे बोगस मतदान होतात तर हे कोण करून घेतात हे सगळे बोगस मतदान? आता आता त्याबद्दल तसं डायरेक्ट म्हणता येत नाही, पण एक गोष्ट आहे की जे काही पार्टीचे लोक असतात, मोठमोठ्या अहो जे म्हणजे उभे राहतात, ज्यांना म्हणजे माहिती आहे का आता हा माणूस होता, मी तिथं राहत नाही, मेन गोष्ट काय झाली की मी त्या एरियात राहत नाही. अच्छा, हां, त्याच्यामुळे त्या लोकांना वाटतं का हा आता दुसरीकडे राहायला गेला, हा काय मतदान करायला येतो वगैरे, अशा भानगडीमधून ते माहीत असल्यावर डिलिबरेटली ते माझ्या नावावर मतदान करण्यात आलेलं आहे. हो, पण कोण कोण असं म्हणजे कोण करून घेत असतील हे सगळे बोगस मतदान? त्याच्यामुळे ते असं डायरेक्ट म्हणता येत नाही ना आपल्या की यांनीच केलं असेल त्याच्यामध्ये, पण ज्याने बी केला तो अत्यंत म्हणजे चाणाक्ष माणूस होता हे आपल्याला म्हणता येईल. काय मतलब की त्याला त्याच्या मनामध्ये थोडी भीती नव्हती असंही म्हणता येईल त्याला. काय मतलब किंवा असंही म्हणता येईल आपल्याला किंवा की तो बिंदास आला मतदान करून गेला. आणि ते माझ्यासारख्याच्या नावावर, मी एक म्हणजे प्रतिष्ठित माणूस आहे, लोक मला ओळखतात, त्याचे लोक मला ओळखतात, त्या एरियात मी राहिलेलो आहो, तर हे योग्य वाटलं नाही. पण हा प्रकार जाणून झालेला आहे तिथे. बॅलेट पेपरनं तुमचा झालाय, बॅलेट पेपरनं जेव्हा झाला ती काय प्रक्रिया केली मग तुम्ही? त्यांनी जो मला काय ते फॉर्म असतो तो फॉर्म त्यांनी भरला, त्या फॉर्मला भरून माझ्या अंगठा घेतला त्यांनी आणि सही पण घेतली माझीवाली काय, आणि मग मला ते बॅलेट पेपर दिलं आणि मग मी ते मतदान करून बाहेर आलो. हो, नक्कीच आपण पाहिलं असेल की नागपुरात अनेक ठिकाणी या प्रकारचे मतदान झाल्यासारखे दिसले, म्हणजे बोगस मतदान झाल्यासारखे दिसले. अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्या, अनेकांच्या छोट्या मोठ्या बातम्याही आल्या आहे, पण त्या माहीत नाही आता उद्या मेन स्ट्रीम जे मीडिया असते त्यामध्ये या सगळ्या बातम्या येतात का. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.